सगळे कणके त्या वडूच्या बाजूला टाकले, वडूच्या भागात. आणि ऑर्डर होती पेशव्यांची, जो या तुकड्याला हात लावेल त्याचा शिरछेद करा. त्यावेळेस आमची मांगा महाराजी माणसं म्हटल्या, रे आमचा राजा उन्हात आहे, आम्हाला बघवत नाही, काय व्हायचं ते होऊ दे. माणसं एकत्र जमली, कणक जोडलं आणि वडूला तिथं धंदेले दिले का नाही. वडूला संभाजी महाराजांची समाधी आहे. शिवाजी महाराजांचा इतिहास बदनाम करायचा, बुद्धाला महार म्हणायचं, संभाजी महाराजांचा चुकायचा इतिहास सांगायचा, जाती जातीमध्ये भांडणं लावायची, जातीचं स्पिरिट वाढवायचं. याला काय म्हणतात का राजा? याला म्हणतात का राजा? अरे या कोल्हापूरच्या संस्थानिकामध्ये संस्थानिकाचे छत्रपती शाहू महाराज, त्याचा इतिहास जाणवा. संभाजी महाराजांचा जसा इतिहास आहे, शिवाजी महाराजांचा तसा इतिहास आहे, बुद्धाचा जसा आहे, सम्राट अशोकाचा तसा राजा ह्या संस्थानिकामध्ये झाला छत्रपती शिवाजी महाराज. का झालंय? का दृष्टी आली शाहू महाराजांना? शाहू महाराज एका विधीमध्ये आंघोळ करत होते आणि एक ब्राह्मण बडबडत होता. महाराजांना संस्कृत येत नव्हतं. संस्कृत जाणारा एक मित्र ते त्याला म्हटला, महाराज काय चाललंय, काय चाललंय? आंघोळ करते ते बडबडते, दुसरं काय चालतंय? महाराज म्हटले, हे बडबडणं सोपं नाही. काय आहे? राजाच्या विधीमध्ये जे बडबडलं जातं तसलं हे बडबड नाही. मागासवर्गाच्या विधीमध्ये जे बडबडलं जातं तसलं हे बडबडा लागलाय. महाराज म्हणले, मला समजावून सांग. महाराज, राजाच्या, क्षत्रियाच्या, मराठाच्या विधीमध्ये वेद म्हटला जातो आणि मागासवर्गाच्या विधीमध्ये पूर्णोक्त म्हटलं जातं. ते पूर्णोक्त म्हणतोय म्हणजे तुम्हाला मागासवर्गीय समजतंय. आणि त्याचा एक नियम असा आहे, मागासवर्गाच्या विधीमध्ये मंत्र म्हणायचा असेल तर ब्राह्मणाने आंघोळ न करता यायचं. हे नांघोळ न करता आलंय म्हटले. म्हटले. महाराज म्हटले, रे माझा मित्र म्हणतो ते खरं आहे का? काय म्हणावं त्यानं? महाराज, तुमचा मित्र म्हणतो ते खरं आहे काय? तुम्ही क्षत्रिय नाही, तुम्ही क्षत्रिय नाही. महाराज म्हणला, रे लेका, एक संस्थानिक तुझ्या समोर आहे, शुद्धीवर आहेस का? चांगलं शुद्धीवर आहे म्हटला. तुम्ही क्षत्रिय नाही, तुम्ही मागासवर्गीयच आहात, म्हणून आम्ही वेद म्हणत नाही, पूर्णोक्तच म्हणणार. मग शाहू महाराज म्हटले, एक राजा असताना आमची ही तरा. जनतेचं काय केलं असेल यांनी? त्यांनी सर्वे केला, सगळ्या जमिनी ब्राह्मणांच्या ताब्यात, सगळ्या नोकऱ्या ब्राह्मणांकडे. आणि मग महाराजांनी 1902 ला 50% रिझर्वेशन केलं का नाही? मांगा महाराज नव्ह, GR वाचा तो. जैन, लिंगायत, शेणवी, जैन, लिंगायत, ब्राह्मण आणि शेणवी ह्या 4 जाती सोडून सगळ्यांना महाराजांनी रिझर्वेशन डिक्लेअर केलं. त्या राजाला बदनाम करता तुम्ही. जावा कोल्हापूरला, 21 बोर्डिंग आहेत, 21. ह्या कुंभोजचा इतिहास आहे, कुंभोजचा. छत्रपती शाहू महाराज एक वेळेस हत्तीवरून कुंभोजला आले. लहान लहान पोरं हत्ती बघायला गेले. सोंड उगरल्या उगरल्या सगळी पोरं पळून गेले. पण एक पोरग होतं, त्याचं नाव होतं कर्मवीर अण्णा. कुंभोज हे त्याचा आजोळ. अण्णा कमरेवर हात ठेवून बोलत होते महाराजांच्याकडे. महाराज म्हटले, काय बघतोस रे? अण्णा म्हटले, मी हत्तीवर हत्ती बसलेला बघतोय म्हटले. कर्मवीरांना लहानपणी म्हटले, हत्तीवर हत्ती बसलेला बघतो. अरे म्हटले, पोरग दाडस आहे, वर घ्या. लगेच वर घेतला, त्यावर म्हातारी परत आली. महाराज काय चुकलाच, पदर पोरग सोडा. नाही म्हटले, पोरग दाडशा आहे, बोर्डिंगला घालतो, कधी आठवण झाली तर बघायला ये, बघायला ये. घातलं पोरग बोर्डिंगला. महाराज 2 महिन्यानंतर गेले. पोरग कसं शिकताय बघायला गेले. टोळीनं बामणा अभ्यासाला बसले, बामणाचे पोरगच नाही तिथं. महाराज म्हटले, होळीनं बामणा तुम्हीच पोर अभ्यास करताय, कुणब्याचं पोरग कुठं आहे? काय सांगाव त्यांनी? आमचा धंदा शिक्षणाचा असल्यामुळे अभ्यास करतोय म्हटलं. ते कुणब्याच आहे म्हटलं, त्याला रानातच घातले बघा, ते भांगाला लागलंय. महाराज म्हटले, हे जर कॉमन मध्ये पोरं घातली तर हे शिकू देणार नाही. आणि मग महाराजांना दृष्टी आली, जावा कोल्हापूरमध्ये. कर्मवीर अण्णाने कुंभोचा इतिहास म्हणून 21 बोर्डिंग काढली. महाराजांनी काढली का नाही? मिस्कलार बोर्डिंग आहे, मराठा बोर्डिंग आहे, जैन बोर्डिंग आहे, लिंगायत बोर्डिंग आहे, ब्राह्मण बोर्डिंग आहे, मुस्लिम बोर्डिंग आहे, ख्रिश्चन बोर्डिंग आहे. 21 बोर्डिंग काढली. आणि भारतामध्ये शिक्षणाचा सर्वे झालाय. जर शिक्षणाचं प्रमाण जास्त कुठल्या संस्थानिकामध्ये असेल तर ते छत्रपती शाहू महाराज आपल्या संस्थानिकात आहे मित्रांनो. तो राजा शाहू महाराज, तो राजा शिवाजी महाराज, तो संभाजी महाराज, तो राजा सम्राट अशोक, तो राजा गौतम बुद्ध,
त्याचा इतिहास सांग की कधीतरी. तो इतिहास काढ ना टीव्हीला आणखी पेपरला काहीतरी येऊ देत की राखण. आज आज आहे ना जयंती आहे का नाही, पेपरला काय आलंय का, पाळणा चालवा लागलाय ती. त्या राजांचा इतिहास ज्यावेळेस समोर येईल मित्रांनो, त्यावेळेस तुमच्या जाती नष्ट होऊन तुम्ही माणूस व्हाल माणूस. आणि माणूसच कधी होणार नाही. तुम्ही विचार बनलं पाहिजे. आणि राजा कसा असावा, बुद्ध घ्या, फुले घ्या, शाहू घ्या, बाबासाहेब घ्या, सम्राट अशोक घ्या, शाहू महाराज घ्या, हे राजे. त्या राजाने शिक्षणाचा विचार केला. बुद्धाच्या राजामध्ये विद्यापीठ होती का नाही, तक्षशिला वगैरे किती विद्यापीठ होती. शिक्षणाचा प्रसार प्रचार करणारे हे राजे, शेतकऱ्यांचा विचार करणारे हे राजे, दलितांचा विचार करणारे हे राजे, अल्पसंख्याकांचा विचार करणारे हे राजे. त्या विचाराप्रमाणे राज्यकारभार झाला पाहिजे का ना रे. 14 पासून वाटोळ व्हायलंय आमचं सगळ्यांचं. 14 पासून त्या सगळ्या राजांनी शिक्षणासाठी दारं खुली केली बहुजनाला. आज 15,000 प्राथमिक शाळा बंद झाल्यात. 15,000 प्राथमिक शाळा बंद झाल्या. त्याला म्हणायचा का राजा काय नियम लावलाय, 20 विद्यार्थ्याच्या पेक्षा पट कमी असेल तर ती शाळा बंद. 15,000 शाळा प्राथमिक बंद झाल्या. 20 लाख विद्यार्थी शाळेपासून वंचित राहिले. कुठल्या शाळा होत्या, वाड्या वस्तीवर पाड्यावर. आमचे हे जे धरणग्रस्त वगैरे इथल्या शाळा बंद पडल्या. त्या जिल्ह्यामध्ये 350 शिक्षक सरप्लस झालेत. त्याला म्हणायचं का राजा शिक्षणाची दारं बंद करत चाललेत. प्राथमिक शाळा बंद झाला की माध्यमिक शाळा बंद, आणि माध्यमिक शाळा बंद झाली की कॉलेज बंद. काय करायचं. खाजगी शाळा वाढल्या का नाही, खाजगी शाळेत जावा. अरे तिथे डोनेशन भरायला आमच्याकडे पैसा आहे का. झडपीच्या शाळा त्याच्या इमारती बघा पडझडीला आल्यात, आणि खाजगी शाळांच्या त्या घोडावरच्या इमारती जाऊन इमारती वाढायला लागल्यात. त्याला म्हणायचा का राजा रे किती वर्ष शेतकरी कर्जमाफी मागतोय. किती केली कर्जमाफी, 2 लाख. एका दिवसाचा खर्च आहे शेतकऱ्याचा 2 लाख. शेतकऱ्याचा 7-12 कोरा करायला पाहिजे होता या राजाने, नाही केला. 2 लाख. 2 लाखामध्ये काय होणार आहे. हा राजा आहे देशातला. मग तो मोदी असेल, फडणवीस असेल, तो शेतकरी विरोधी काम करतोय, शिक्षणाच्या विरोधात काम करतोय, आरक्षणाच्या विरोधात काम करतो. अरे बाबासाहेबांनी घटना लिहिली. घटनेच्या आधारे देशातले सगळे कारखाने सरकारच्या मालकीचे केले होते. सगळ्या कंपन्या सरकारच्या मालकीच्या होत्या. पोरं शिकत होती, नोकरीला लागत होती, सरकारनं पगार घेत होती, रिटायर झाल्यावर पेन्शन घेत होती. आज मोदींनी सगळ्या कंपन्या खाजगी केल्या, सगळे कारखाने खाजगी केले. लागला आज पोरगा नोकरीला तर सरकारने म्हणून पगार नाही, रिटायर झाल्यावर पेन्शन नाही. ही अवस्था आज तुमच्या वाट्याला आल्या का नाही. अरे घटनेच्या आधारे घटनाकाराने त्या देशाच्या सगळ्या सुविधा सरकारच्या मालकीच्या केल्या होत्या. अरे राजा कसा असावा. ह्या देशातल्या सुविधा म्हणजे काय. सुविधा म्हणजे काय असतात. बँक तुमची सुविधा आहे, LIC तुमची सुविधा आहे, दवाखाना तुमची सुविधा आहे, रेल्वे तुमची सुविधा आहे, ST तुमची सुविधा आहे, विमान तुमची सुविधा आहे. ह्या सगळ्या सुविधा सरकारच्या मालकीच्या होत्या. पोरं शिकत होती, नोकरीला लागत होती, सरकारने म्हणून पगार घेत होती, रिटायर झालं तर पेन्शन घेत होती. ह्या सगळ्या सुविधा खाजगी झाल्या का नाही. विमान विकलं, मल्ल्या पैसे पण घेऊन पळून गेला. ST खाजगी होत्या, रेल्वे खाजगी झाली. आणि खाजगीकरणामध्ये लागला पोरगा तर नोकरी, सरकारने म्हणून पगार नाही, रिटायर झालं तर पेन्शन नाही. या देशामध्ये सायन्स परिषद घेण्यासाठी ते मंडळ मोदीकडे गेलं. फक्त 100 कोटी आम्हाला द्या, आम्ही सायन्स परिषद घेतो. मोदी म्हटले नाही. त्या कुंभमेळ्याला आम्ही 14,000 कोटीची तरतूद केलेली आहे. कुंभमेळ्याला 14,000 कोटीची तरतूद. सायन्स परिषदेला पैसे नाही म्हणतायत. कुठून न्यायचा देश. त्याला राजा म्हणत नाहीत. हा एकांगी राजा आहे, एकाच ब्राह्मणवादांचा विचार करणारा राजा आहे. अरे राम मंदिर बांधलं ठीक आहे, मग आमच्या मर्याच्या मंदिराचं काय, जोकायचं काय, सटवायचं काय, बिरोबाचं काय, मसोबाचं काय. आमचं पण देव आहेत का नाही. कुठं तर मंदिर बांध की. राम एकच राम डोक्यावर मारायचं चाललंय.
ज्या रामानं शंभुकाला मागासवर्गीय